हाय, मी ब्लॉगर सारिका. चला तर जाऊया आपण आज एकविराईच्या दर्शनाला. तर आज आहे एकविराईची पालखी. आज तर जाणं गरजेचंच आहे. तर चला, मी निघालेली आहे, तुम्ही पण माझ्यासोबत या दर्शन करायला यायचं. तर मस्तपैकी ब्रिजवरती फोटो वगैरे काढले आणि मग आता पोचलेली आहे एकविराईला. तर इथे गर्दी पाहायची का तुम्हाला? गर्दीच गर्दी, अगदी पाय ठेवायला जागा नाही इतकी गर्दी. आता एवढ्या गर्दीतून तुम्ही म्हणाल कुठे चालली आहे? तर गर्दी असली किंवा काय असलं तरीसुद्धा लकटालकट करून आपल्याला दर्शन घ्यायला तर जावंच हवं. तर इथे पाहू शकते, खूप छान मस्त सजावट केलेली आहे आणि भरपूर अशा पालख्या आलेल्या आहेत. पण आपण पालख्यांचं दर्शन तर घेतच असतो, पण आपल्याला मंदिरात जायला कसं मिळणार आहे ते पाहूया. कारण 4-5 तास लाईनला उभं राहावं लागणार आहे. तर छान असं दर्शन झालेलं आहे माझं. आणि मग काय, बाहेरून फोटोशूट तर करायला हवंच आपल्याला. तर छान फोटो वगैरे काढले मस्त आणि मग आपल्याला परत संध्याकाळी यावंच लागणार आहे. तर पालखी संध्याकाळी निघणार आहे. टायमिंग काय आहे ते माहिती नाही आहे, तर पाहूया आपण खाली जाऊन. तर इथे आहे ही दुसरी पालखी. बऱ्याचशा पालख्या चाललेल्या आहेत. तर मस्त त्या पालखीचं एन्जॉय करायचं होतं, मला नाचायचं होतं. पण सगळी पोरं नाचतात, त्याच्यामुळे आपण एकटीच कसं काय जायचं, म्हणून मी तर गेली नाही नाचायला. खाली आली, छान अशी मस्त काकडी खाल्ली गार गार आणि परत एकदा येता येता मलाई कुल्फी घेतली. मलाई कुल्फी तर खाल्ल्यानंतर खूप गार मस्त मज्जा आली. खाली आल्यानंतर मन राहतोय काय नाचायचं. पालखी कोणतीही असू द्या, पण आपल्याला नाचायचं असेल तर कुठेही आपण नाचूच शकतो. चला, तर ही आहे दुसऱ्यांची पालखी. तिथे सुद्धा मला एन्जॉय करावंसं वाटलं. मस्त मी डान्स केलं थोडंसं. पालखीला आल्यावर नाचायचं नाही असं कुठे होईल का? कुठलीही पालखी असो, आपण तर नाचायला हवंच. तर इथे मस्त आमच्या पदयात्रेच्या पालखीचं जेवण तयार झालेलं आहे. इथे पाहू शकते, जेवणामध्ये आहे छान अशी आंबार सुकट आणि भात आणि तोही गरमागरम. मस्त जेवण केलं आणि मग आपल्या ही पालखी आहे आपली खारापटी गावची. तर मस्त फोटोशूट वगैरे केले तिथं आणि मग परत एकदा निघालो आपण वरती जायला. तर आता वरची पालखी मानाची आहे. चला, तर त्या पालखीला जाऊया आपण. हे आहे सगळी यात्रा जत्रा. पाहू शकताय किती किलबिल आहे. खूपच छान. काय काय हवं तुम्ही सांगा मला. तर शॉपिंग आपण नंतर करूया, पहिलं तर पालखीचं दर्शन करूया. इथे पालखी निघालेली आहे, पाहू शकते. फुल गर्दी आहे. व्हिडिओ कसे काढायचे काहीच कळत नाही बिलकुल. चला, तर आता पालखी निघालेली आहे मस्त. आणि खरंच तुम्हाला सांगते ना, ही मजा घेण्याची जी आवड असते ना एक पालखीची, वर्षभर आपण सारखी पालखीला आईच्या दर्शनाला जात असतो, पण वर्षातून एकदा पालखीचं दर्शन घेणं आणि जी मज्जा घ्यायची असते ना आपल्याला, ती खरी पालखीलाच. तुम्ही एकदा पालखीला येऊन बघा, किती मज्जा येते, खूपच मज्जा. चला, तर मग खाली आल्यानंतर छान असं नाश्ता वगैरे केलं आणि मग म्हटलं आता मुलांसाठी काहीतरी शॉपिंग करावीच, थोडीफार तर खाऊ घ्यायलाच हवं त्यांना. तर मस्त त्यांच्यासाठी खाऊ वगैरे घेतलं आणि मग इथे पाहू शकते तुम्ही, आता रात्री जेवणाची वेळ झालेली आहे. परत एकदा मस्त आपल्या चिकन भात बनवलेलं ते खाल्लं आणि मग काय, इकडे दादूसचं DJ चालू आहे आणि ऑर्केस्ट्रा लागलेला आहे. दादूस आलेला आहे इथे, पाहू शकते, तुम्हाला दिसेलच. तर एवढ्या गर्दीमध्ये मी दिसते का तुम्हाला? तर मी मोबाईल दिलं मिस्टरांकडे आणि लगेचच गर्दीमध्ये त्या गेली आणि छान दादूच्या गाण्याची मज्जा घेतलेली आहे. ऑर्केस्ट्रा आहे दादूचा आणि आपण नाचणार नाही असं होणारच नाही. चला, तर मस्त एन्जॉय केलं थोडंसं तिथे आणि मग आता आपण निघणार आहोत घरी जायला. इथे पाहू शकताय, छान घरी जायला निघाली. फुल गर्दी आणि ट्रॉफिक. तर येता येता मस्त आईस्क्रीमची मज्जा घेतलेली आहे. मिस्टर म्हणाले, चल आता आपण आईस्क्रीम खाऊया, जरा थंडगार होऊ आणि मग घरी जाऊ. बाय.